मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी बाहेरून येत असते तेव्हा शशिकला तिला विचारते, काय मग मंजिरी? अगं बरं झालं तू लवकर आली, मी तर तुझीच वाट बघत होते. अगं तू आत्ता त्या तुझ्या नवऱ्याला म्हणजे जयला काय बोलून आलीस? तेव्हा आता मंजिरी म्हणते की अजून नवरा तो माझा झालेला नाहीये, समजलं? मग आता शशिकला म्हणते, अगं होणार, आज नाही तर उद्या तो तुझा नवरा होणारच आहे. त्यावेळी मंजिरीला आता धक्काच बसतो, कारण तिला जयबरोबर लग्नच करायचं नसतं. त्यावेळी रागातच आता ती म्हणते की काय अगं तू, त्या वाया गेलेल्या रायापायी तू सुद्धा वायाच गेली आहेस. ही मंजिरी रागातच म्हणते, काकू काही पण बोलू नकोस. त्यावेळी शशिकला म्हणते, अगं तू काहीही बोल, पण तू आत्ता त्या रायालाच भेटून आली बरोबर ना? मैत्रीच्या नावाखाली अगं तुझं काहीतरी भलतंच चालू आहे, मला माहीत आहे. तेव्हा रागातच आता मंजिरी म्हणते, काकू बस झालं, मी आता अजिबात तुझं काही बोलणं ऐकून घेणार नाही, समजलं? मी गप्पा आहे याचा अर्थ तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घ्यावं असा होत नाही. उगीच असे भलते सलते आणि बिनबुडाचे आरोप मी नाही सहन करू शकत. हा रागातच आता शशिकला म्हणते, बिनबुडाचे आरोप? कसले ग बिनबुडाचे आरोप? आणि मी? अगं काय वागतीयस ना तू, बघ जरा, असं रागातच ती आता तिला म्हणते. आणि मी जे बोलतीये ना ते काळजीपोटी, एक काकू म्हणून. अख्खं गाव अगं तुझ्यावर आणि त्या रायावर काय आरोप करते माहितीये का? अगं एका मुलीची आणि दुसऱ्या मुलाची अशी निव्वळ आणि निस्वार्थी मैत्री असूच शकत नाही, समजलं? तेव्हा मंजिरी आता रागातच म्हणते की ज्यांना बोलायचंय ना त्यांना बोलू देत, मला काहीही फरक पडत नाही. आणि कसं आहे ना, बोलणाऱ्यांची तोंड आपण अशी धरू शकत नाही. आणि जी लोक अशी बोलतात ना, एका मुलाची आणि मुलीची मैत्री असू शकत नाही, तीच लोक काय करतात माहितीये का? अगं राधा आणि कृष्णाची पूजा करतात आणि सुदामाच्या अशा गोष्टी सांगतात. याहून असं चांगलं उदाहरण तुला कोणतं देऊ? आणि हे समजण्यासाठी सुद्धा ना काकू समज असावी लागते, कारण जरा दृष्टिकोन बदलला की सगळं काही व्यवस्थित दिसतं, नाहीतर यामध्ये सुद्धा लोक खोटच काढतात. आणि हे बघ काकू, मी तुला पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतीये, माझ्या आणि रायाच्या मैत्रीमध्ये खोट नाहीये. आणि खोट असेल ना तर ती तुझ्या आणि गावातल्या लोकांच्या दृष्टीत आहे. आणि म्हणूनच तुम्ही काय बोलताना याचा मला अजिबात फरक पडत नाही. हो, मी भेटून आले त्याला आणि भेटत राहणार, कारण तो माझा मित्र आहे, अगदी जिवलग. तेव्हा शशिकला म्हणते, अगं तो गुंड आहे, गुंड. मग आता मंजिरी म्हणते की तसं नाहीये, तो माझा मित्र आहे, मित्र, आणि तो माझा मित्र असा कायम राहील. दुसरीकडे कदम आता लगेच जयकडे येतो आणि त्याला म्हणतो की बॅड न्यूज आहे साहेब. तेव्हा कोणती बॅड न्यूज आता, असं आता जय विचारतो. तेव्हा कदम म्हणतो की अहो ललिता आणि तिच्या बापाला ना त्या रायाने पंढरपुराच्या बाहेर कुठेतरी नेऊन ठेवले. तेव्हा जय आता चवताळतो आणि म्हणतो की आपली पोरं कुठे गेली होती? अरे त्यांना एक काम सांगितलं होतं ना, तेही काम धड जमलं नाही का? असं रागातच तो आता विचारतो. त्यावेळी आता तो म्हणतो की कसं आहे ना, अहो आम्ही एवढं शोधलं तरीही आम्हाला काही सापडलंच नाही, म्हणजे ललिता आणि तिचा बाप नक्की कुठे आहे ना याचा शोधच लागला नाही. अरे एका म्हाताऱ्याला तुम्हाला सांभाळता आलं नाही, आता पंढरपुराच्या बाहेर कुठे शोधायचं, नक्की कुठे गेले असतील ते? जय आता ओरडत ओरडतच विचारतो. त्या रायाने सेफ ठिकाणी त्या दोघांना ठेवलं असेल. राया राया राया, तर डोक्याला ताप झालाय त्या रायाचा नुसता, असं जय ओरडतच म्हणतो. त्या रायाने अगोदर माझं लग्न मोडलं, आता माझ्या भूतकाळात घुसलाय, एका मागणं एक ना नुसता वारच करत चाललाय तो. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, काट्याने काटा काढावाच लागेल, नाहीतर त्या म्हाताऱ्याला आणि त्या ललिताला तो जिजींसमोर उभं करेल आणि मग मला तर काहीच करता येणार नाही. त्यावेळी जयला आता आठवतं, एक माणूस आहे, तो मला नक्कीच मदत करू शकतो. तर तो आता अण्णाला कॉल करतो. मग आता अण्णा म्हणतो, बोला घोरपडे साहेब. तेव्हा एक गप्पा बस अण्णा, अरे अशी राजकारणी भाषा माझ्यासमोर वापरू नकोस, असं आता जय उत्तर देतो. आणि म्हणतो की हे बघ राया तुझ्या लाईनीमध्ये पुन्हा येतोय, आता त्याला असं एक काम सांगायचं जेणेकरून त्याच्या हातून काहीतरी असं कांड झालं पाहिजे, तो स्वतःच्या आणि त्या मंजिरीच्या नजरेत उतरून गेला पाहिजे, म्हणजे त्याला मंजिरीच्या नजरेत उतरायचंच आहे, परंतु त्याच्याकडून तू आता काम करवून घे आणि रायातला आता असा राक्षस जागा झाला पाहिजे. एकदा का राक्षस जागा झाला ना की मग माझ्यातला पोलीस जागा होईल, मग मी त्याला आता बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवतो.
पुढे जय आता म्हणतो, काहीही झालं ना अण्णा तरी माझं काम झालं पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर दुसरीकडे रायाने आता एका म्हाताऱ्याला पकडून आणलेलं असतं. तेथे काही माणसंसुद्धा एकत्र आलेली असतात. आपापसात कुजबुजत असतात, नक्की काय झालं असेल. मग आता तो म्हातारा माणूस म्हणतो की अरे राया, तुझं काय चाललंय काय मला कळतच नाही. तेव्हा राया म्हणतो, एकदम शांत बसायचं, तुला एकदा सांगितलंय ना. त्यावेळी रायाचा मित्र आता त्या बाबाला एक थापड मारतो आणि म्हणतो, नीट बसायचं. मग आता जर नीट बसला नाही तर तुझी अशी अवस्था करेन ना की बसायचं कसं हे सुद्धा तुला कळणार नाही, असं राया रागातच म्हणतो. पुढे आता राया भाऊने असं म्हाताऱ्याला पकडून का आणलं असेल, सर्वांना प्रश्न पडतो. मग आता राया म्हणतो की हे बघ, तुला माहिती आहे ना आपण कोण आहे, आपल्याला फक्त आणि फक्त पैशाची भाषा समजते. त्यावेळी दे चल हप्ता दे पटकन पैसे दे, असं राया रागातच म्हणतो. तेव्हा माझ्या वयाचा तरी विचार अरे कर जरा, असं आता तो म्हातारा बाबा म्हणत असतो. परंतु जेथे राया तेथे नो दया माया, मी म्हाताऱ्या माणसांना सुद्धा बघत नाही, असा राया आता डायलॉग मारतो. आपल्याला फक्त एकच भाषा समजते, ती म्हणजे पैशांची. तू पैसे दे आणि चालता हो, असं राया धमकी देतो. मग आता तो बाबा अजूनच जोराजोरात ओरडू लागतो. तेवढ्यातच मंजिरी तेथे येते आणि म्हणते, राया अरे असा का त्रास देतो तू बिचाऱ्या बाबांना. मग आता रागातच राया म्हणतोय, मिस फायर, तुला काहीही घेणं देणं नाही, आमच्यामध्ये तू पडू नकोस. आता या म्हाताऱ्याच्या घरचे जेव्हा पैसा घेऊन येतील ना तेव्हाच मी याला सोडणार, कारण आता या रायाने सगळी दयामाया सुद्धा सोडली आहे. आता फक्त पैसा आणि पैसा, असं रागातच तो म्हणतो. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे वा, म्हणजे आधीची कामं तू पुन्हा सुरू केली असं वाटतंय. तेव्हा आता तो म्हणतो, हो करणारच ना, कारण ह्याच कामाने मला लहानचं मोठं केलंय, माझ्या पोटाला आण दिलंय ह्या कामाने. त्यामुळे या कामाशी अजिबात गद्दारी नाही, समजलं. मी आजपर्यंत या सर्व लोकांना मदत केली, पण कुणीही माझी किंमत अजिबात ठेवली नाही. तू ठेवली का रे म्हाताऱ्या किंमत. तेव्हा सर्वजण नाही असं म्हणतात. राया म्हणतो की आता मी ना सगळ्यांना एकेकाला दाखवतोच, अशी थराथरा मला कापली पाहिजेत सगळेजण. आता एकाची सुद्धा अशी गळी केली जाणार नाही. आता मी दाखवतोच हा राया ना नक्की काय चीज आहे. तेव्हा मंजिरी आता म्हणते, ते कधीच शक्य नाहीये राया, समजलं. तेव्हा राया आता मंजिरी समोर जाऊन तिला म्हणतो, शक्य नाही म्हणजे अशक्य शब्द हा रायाच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे. आणि कसं काही शक्य नाही. मग आता मंजिरी म्हणते, कारण माझा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर राया, कारण तू ठरवलंस ना तर काहीही करू शकतो, पण अगदी वाटेल तसं तू वागणार नाहीस. आणि मला हे चांगलंच माहीत आहे की आत्ता तू जे हे करतो आहेस ना त्यातही कुणाचं तरी भलंच असणार आहे आणि कुणाच्या तरी चांगल्यासाठीच तू हे करतो आहेस. माझा आहे तुझ्यावर पूर्णपणे विश्वास. पुढे आता त्या बाबांचा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो, राया दादा अरे सोड ना. मग आता राया म्हणतो, हे बघ, मी तुझ्या बापाला सोडायला आत्ता तयार आहे, परंतु तुझ्या बापाने काय केलं, अण्णाबरोबर गद्दारी केली जमिनीच्या व्यवहारामध्ये, म्हणून मी त्याला असाच धरून ठेवलाय. मग आता हे पैसे बाकीचे मी घेऊन आलोय, असं तो मुलगा म्हणतो. आणि आता तरी माझ्या बाबांना सोड, असं म्हणतो. तेव्हा लगेच राया त्याच्या मित्रांकडे ती पैशाची बॅग देत म्हणतो की पैसे मोजून घ्या बरं. मग आता तो टिपिकल लगेच ते पैसे मोजू लागतो. त्यावेळी मंजिरीला आता धक्काच बसतो की रायाने हे असं हप्ता मागणं पुन्हा सुरू केलं. मग नंतर आता मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते. तिला आता रायाचा राग आलेला असतो. पण पुढे आता काही बायका म्हणू लागतात, पाहिलं, याने गुंडागिरी पुन्हा सुरू केली. आता बाजारात ना याचा पुन्हा ताप सुरू झालाच म्हणायचं. त्यानंतर राया आता त्या बाबांना आणि त्याच्या मुलांना धमकी देतो की हे म्हातारं ना पुन्हा गावात नाही दिसलं पाहिजे, जर दिसला ना तर तुला पण तोडणार आणि या म्हाताऱ्याला पण तोडणार, असं म्हणून राया आता त्या मुलाच्या पाठीत एक जोरात गुद्दा घालतो आणि निघ असं म्हणून त्याला तेथून घालवतो. त्यानंतर राया आता सर्वांना ओरडून ओरडून सांगत असतो की पाहिलं का माझा दरारा, अरे आईबाप सुद्धा आपले नसतात, प्रसंगी ते विरोधात सुद्धा उभे राहतात, त्यामुळे इथून पुढे दिसणार फक्त तो रायाचा दरारा आणि दरारा. आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपल्याला पैसाच प्रिय असतो आणि तोच आपल्या कामी येतो. आता इथून पुढे फक्त रायाचा राक्षसी अवतार तुम्हाला दिसणार. आता नो दयामाया, राया तर कधी दयामाया दाखवणारच नाही. तेव्हा मंजिरी रायाकडे पाहतच राहते. त्याच वेळी आता मंजिरी मनातच म्हणते की राया, तू कितीही वाईट बनण्याचा प्रयत्न केला ना राया, तरीही तुला तसं बनता येणार नाहीये आणि हे मला माहिती आहे. तू फक्त माझ्यासमोर नाटकं करतोस. तेवढ्यातच जय आता पाय उडवत उडवत तेथे येतो आणि म्हणतो, राया
तेव्हा आता तो रायाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, काय रे तू राक्षस? अरे तू राक्षस असशील, परंतु मी पंढरपूर पोलीस आहे असं म्हणून जोरातच रायाची तो कॉलर खेचतो. आता तुझ्यासारख्या राक्षसाचा मी नायनाट करायला आलोय. काय रे तू काही इथे दरारा तयार करायला आलास का रे? असं रागातच जय विचारतो. मग आता रागातच राया म्हणतोय, घोरपड्या रे, या रायाची कॉलर म्हणजे काय तुझ्या चड्डीचा नाडा नाहीये, समजलं? जो तू पकडायला आलास तेव्हा जय म्हणतोय, गप्पा बस रे, तुला काय वाटलं तू असं बोलशील आणि मी लगेच घाबरेल? परंतु आता मी तुला अजिबात घाबरणार नाहीये. अरे त्या निष्पाप माणसाला बाजारात सर्वांसमोर तू त्रास देतो आणि त्याच्या मुलाकडून पैसे उकळतोस आणि तुला वाटतं का मी तुला सोडेन म्हणून? बोल, तू का लुटत होतास त्याला? रागातच आता जय विचारतो. तेव्हा राया म्हणतोय, लुटला नाही मी त्याला, आमच्या हक्काचे पैसे घेतले, बस एवढंच केलं. तो म्हातारा जरा जास्तच उडत होता. तेव्हा जय म्हणतो की बरा तावडीत सापडलास रे तू. अरे माझं लग्न मोडलं ना, त्याचा बदला तर मी तुझ्याकडून घेणारच होतो आणि आता तर सहज कायद्याच्या कचाट्यात अडकलास. तेव्हा मंजिरी आता रागातच जयकडे पाहू लागते. पुढे आता हसतच जय म्हणतो, आता बघ मी असा बदला घेतो ना राया की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. ही जी काही माझी तू हालत केली आहे ना, ती मी व्याजासकट पुन्हा वसूल करणार म्हणजे करणारच. अरे त्या माणसाला तू खेचत घेऊन आलास आणि त्याचबरोबर त्याच्याकडून पैसे गोळा केलेस का? अरे माणुसकी सोडून वागता रे तुम्ही अगदी उधळलेल्या बैलासारखं. पण त्या बैलाला ना कंट्रोलमध्ये कसं आणायचं हे मला चांगलंच माहीत आहे. कारण सामान्य माणसाला त्रास दिला तर त्याचं काय होतं हे आता अख्ख्या पंढरपुराला कळेल. आता मी तुला पोलिसी खाक्या दाखवतोच. कारण एका इमानदार पोलीस अधिकाऱ्याने ठरवलं तर तुझ्यासारख्या गुंडाचं काय होऊ शकतं ना, ते आता तुला कळेलच. आता जय हा रायाला म्हणतो आणि रागातच त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला निघतो. तेव्हा मंजिरी आता म्हणते की जय थांब आणि सोड माझ्या रायाला. हा जय म्हणतो, काय मी आणि याला सोडू शक्य नाही. तू म्हणतेस म्हणून मी सुद्धा अजिबात याला सोडणार नाही, कारण हा गुन्हेगार आहे, याची शिक्षा याला मिळायलाच हवी आणि तुझा खूप विश्वास आहे ना त्याच्यावर, मग त्याची सुद्धा शिक्षा मिळणारच असं रागात असतो आता म्हणतो. वेळी आता जय हा रागातच लगेच रायाला घेऊन चाललेला असतो आणि त्याच्या गाडीत बसवणार असतो. पण मंजिरी म्हणते की अरे जय थांब, नको त्याला घेऊन जाऊ, त्याची काहीही चूक नाहीये. अरे जय तू विचार ना त्याला की त्याने तसं का केलं म्हणून. तेव्हा जय म्हणतो, मंजिरी हे बघ, माझ्या कामात ढवळाढवळ केलेली मला अजिबात आवडत नाही. आता हो रागातच पटकन बाजूला असं जय तिला म्हणतो. तेव्हा मंजिरी म्हणते, मी नाही होणार बाजूला. अरे राया तू तरी सांग ना त्याला असं का केलं म्हणून तू. अरे तू असं का वागतोस, सांग ना तुझी बाजू नक्की काय आहे ती. तेव्हा मंजिरी बाजूला हो असं रागातच आता जय म्हणत असतो. मग आता कोणालाही शिक्षा करण्याची ही पद्धत नाहीये असं मंजिरी म्हणते. काही माणुसकी वगैरे आहे की नाही तुझ्यामध्ये? तेव्हा जय रागात म्हणतो की माणुसकीबद्दल तर तू काहीच बोलू नकोस ग, आणि याच्यासारख्या माणसाला माणुसकी दाखवण्याची काहीही गरज नाहीये. तू बाजूला हो बरं असं म्हणून आता तो तिला बाजूलाच व्हायला सांगत असतो. तेव्हा मंजिरी रागातच म्हणते, राया अरे बोल काहीतरी, तू का त्या बाबांना त्रास देत होता, का त्यांच्याकडून पैसे घेतले, हे तू सत्य सांग ना त्यांना एकदा. त्यावेळी आता राया म्हणतो, मिस फायर कसं आहे ना, गुंड आणि राक्षसाला कोणतंही काम करायला कोणतंही कारण लागत नाही. तेव्हा आता जय अरे तू तरी ऐक माझं असं मंजिरी म्हणत असते. परंतु जय काय करतो, रायाचे दोन्हीही हात बांधतो आणि पाठीमागे गाडीला आता रायाला बांधून ठेवतो. आता जय म्हणतो, याने त्या म्हाताऱ्याला शिक्षा दिली, म्हाताऱ्याला मारलं सुद्धा, धमकावलं सुद्धा, त्रास सुद्धा दिला. अगं माणसाला जनावरासारखी शिक्षा दिली तर कुठे बिघडतं. तू बाजूला हो मंजिरी, कारण माझ्या एरियामध्ये असं कोणी वागलं तर त्याला अशीच शिक्षा होणार म्हणजे होणारच. त्यानंतर आता जय ही काय पद्धत आहे हे थांबव सगळं. अगोदर मंजिरी आता जयवर ओरडत असते, परंतु जय ऐकत नाही. तो म्हणतो, कदम गाडीत बसा, गाडी चालवा चला. तेव्हा निर्लज्जपणे आता जय हा गाडीत बसतो आणि रायाला फरफटतच असा ओढत चाललेला असतो. तो खूप फास्ट अशी गाडी आता चालवत असतो. आता रायाची झालेली ही अवस्था पाहून मंजिरीला खरंच खूप वाईट वाटत असतं की रायाला ह्या जयने अशी काय शिक्षा दिली. ती जयला सांगत असते की थांबव
थांबव अरे जय हे सगळं, थांबव अगोदर. परंतु जय हा ऐकत नसतो. तर कदम असतो ना, तो खूप फास्ट अशी गाडी गोल 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 फिरवत असतो. मंजिरी त्याच दिशेने आपल्या रायाला वाचवण्यासाठी पळत असते. परंतु आता मंजिरीचं जय ऐकत नाही. आता रायासुद्धा त्याच वेगाने त्या गाडीच्या पाठीमागे धावत असतो, जेणेकरून तो पडू नये ना यासाठी. कारण रायाने त्याचे हात असे रशीने बांधून टाकलेले असतात. ती आता जीवाच्या आकांताने ओरडू लागते, परंतु आता मूर्ख जय अजिबात ऐकायला तयार नसतो. तो मात्र आता खूप मोठ्या मोठ्याने हसू लागतो, कारण रायाची जी अवस्था झालेली असते तीच त्याला बघायची असते. त्यानंतर मंजिरी आपल्या रायाला वाचवण्यासाठी लगेच रायाच्या मित्रांकडे धाव घेते. तेव्हा ते मित्र तेथेच असतात. तेव्हा ते आता विचारतात काय झालं. मग आता ती म्हणते राया असं का वागतोय, त्याचं कारण काय आहे मला कळलं पाहिजे. मला माहीत आहे राया असा नाही आहे, परंतु नक्कीच असं काहीतरी कारण असेल जेणेकरून राया असा वागतोय. तेव्हा ते दोघेही काही बोलत नाही. ती डिफिकल्ट आणि त्याचबरोबर त्या लकीला म्हणत असते अरे सांगा बाबांनो काय झालंय नक्की. पण आता अजिबात ते दोघेही सांगायला तयार नसतात. म्हणून आता मंजिरी म्हणते मला रायाला वाचवायलाच हवं. मी रायाला होणारा हा त्रास नाही पाहू शकत, कारण त्या बिचाऱ्याला असा जय पळवतोय ना ते मी नाही सहन करू शकत. त्यावेळी आता काय झालं राया भाऊला असं आता डिफिकल्ट विचारतो आणि लगेच गावामध्ये धाव घ्यायला लागतो. मग आता मंजिरी म्हणते थांबा जरा, कारण रायाला वाचवायचं असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल, कारण जय हा त्याला खूप त्रास देतोय. तेव्हा काय नक्की केलंय काय असं डिफिकल्ट विचारतो. मग आता मंजिरी म्हणते तो जय काय करतोय की गाडीला बांधले रायाला आणि असा गोल 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 रायाला पळवायला लावतोय. म्हणजे त्याच्या गाडी पाठीमागे राया पळतोय, बिचाऱ्याचे हातसुद्धा बांधलेले आहेत. आता आपल्या मित्राला होणारा एवढा त्रास पाहून इकडे डिफिकल्टला राग येतो. मग आता मंजिरी म्हणते सगळं शांत डोक्याने करायचं असं म्हणून ती पुढे काय काय करायचं ना हा सगळा आता प्लॅन सांगू लागते. तेव्हा डिफिकल्ट आणि लकी हे दोघेही म्हणतात की आम्ही पोहोचतो तिकडे असं म्हणून ते धावतच तिकडे जातात. मग आता मंजिरी मनातच विचार करते की रायाने कायमच माझं रक्षण केलं, माझी मैत्री जपली आणि आता माझ्यावर वेळ आहे माझ्या रायाचं रक्षण करण्याची आणि आमच्या दोघांची मैत्री जपण्याची असं म्हणून धावतच ती आता रायाकडे जायला निघते. इकडे आता जय अजूनही रायाला त्याच्या गाडीच्या पाठीमागे हात बांधून पळवतच असतो. तेव्हा मंजिरी आता तेथे जाते आणि म्हणते अरे जय थांबव हे सगळं असं म्हणून ती गाडीच्या समोरच जाऊन आता उभी राहत असते. परंतु कदम काही गाडी थांबवत नसतो. मग नंतर राया म्हणतो अगं मिस फायर बाजूला हो जरा, तो जय ना तुझ्या अंगावर गाडी घालेल. परंतु आता मंजिरी ऐकतच नसते. त्यानंतर आता मंजिरी त्या गाडीच्या पुढे पुढे त्याला थांबवण्यासाठी पळत असते, कारण रायाला होणारा त्रास तिला पाहवत नसतो. तेव्हा तो म्हणतो ए घोरपड्या थांब, तू मिस फायरच्या अंगावर गाडी घालशील. कदम विचारतो काय करायचं. मग आता जय म्हणतो अजिबात थांबायचं नाही, त्याला अशीच शिक्षा मिळायला हवी. आता एका क्षणी जयसुद्धा मंजिरीचं ऐकत नाही. मंजिरी अगदी गाडीच्या समोर असते तरीही त्याला तिची काळजी नसते, कारण रायाला अद्दल घडवण्याच्या नादात तो आता मंजिरीच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच ते आता रायाला दिसतं. मग राया खूप जोरातच मिस फायर असं ओरडतो आणि त्या रशीनेच गाडी मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मिस फायरला वाचवतो. तेव्हा ती गाडी अचानक थांबते, कारण रायाने सगळ्यात जोर लावलेला असतो. त्यावेळी आता जोरात धक्का बसल्यामुळे आता जयसुद्धा गाडीच्या खाली आता पडतो आणि रागातच रायाकडे पाहू लागतो, कारण या रायामध्ये ताकद तरी एवढी कुठून येते हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर आता राया हा मंजिरीकडे पाहतच राहतो. त्यावेळी मंजिरी धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते राया तुला कुठे लागलं तर नाही ना रे. तेव्हा तो म्हणतो मिस फायर तुला काही वेड लागले का, त्या गाडीच्या समोर का गेलीस ग तू. अगं इथे तुला ओरडून ओरडून माझा अक्षरशः घसा सुकला. अगं तू वर गेली असती म्हणजे आणि तुला काही झालं असतं म्हणजे, असं म्हणून तो आता काळजी व्यक्त करतो. तेव्हा मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा मी जीव घेतला असता हा तुमचा असं जय आणि कदमला राया रागातच म्हणतो. त्यावेळी आता मंजिरी म्हणते तू चिडला होतास ना आत्ता, अगं मला काहीही झालं असतं तरी तुला काय फरक पडतो रे राया. पण फरक पडला ना मग कशाला नाटकं करतोस असं चिडल्याची. काल तूच म्हणाला ना तर मला काही झालं तर तुलाही काही फरक पडणार नाही. मग आज मला वाचवण्यासाठी काय एवढा जीवाचा आटापिटा करतोस. तेव्हा आता जय हा म्हणतो की मंजिरी तू आमच्या कामाच्या मध्ये काय येतेस. तेव्हा ती म्हणते कारण तू जे वागतोस ना ते अगदी चुकीचं वागतोस.
पण राया असं कधीच चुकीचं वागू शकत नाही. राया म्हणतो, पण आपण वागलोय ना चुकीचं. तेव्हा राया तू जे काही केलं त्याला कारण आहे ना, असं मंजिरी म्हणते. त्यावेळी जय म्हणतो, काय आणि कसलं कारण? तेवढ्यातच एक आता मुलगी तेथे येते. मग आता चे मित्र तिला तिथे घेऊन आलेले असतात. तेव्हा मंजिरी तिच्याकडे जात तिला पुढे घेऊन येते आणि म्हणते, ते काय कारण आहे ना हे मी तुला सांगते जय, समजलं? मग राया म्हणतो, ही कोण? मी नाही ओळखत तिला. तेव्हा जय विचारतो, काय चाललंय काय? मंजिरी काय आहे अगं हे? हे बघ, आमचं काम थांबवू नकोस. मंजिरी म्हणते, अरे पोलिसांनी त्यांचं काम करावं आणि मी कुठे थांबवतीये तुला. पुढे आता मंजिरी म्हणते, राया काही सत्य मी सुद्धा उघड करू शकते, समजलं? असं म्हणून ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रायाला जरा लागलेलं असतं. मंजिरी म्हणते, आता हे बघ, तुला शिक्षा देणाऱ्याला शिक्षा मिळणारच. तेव्हा जय म्हणतो, मी तुझा होणारा नवरा आहे, तू माझी होणारी बायको आहे. तेव्हा मी अजून बायको झालेली नाही आहे, त्यामुळे हक्क गाजवायचा नाही, असं रागातच ती म्हणते. मग आता जय म्हणतो, काय शिक्षा देणार? ती म्हणते, जसं रायाला तू गाडीच्या पाठीमागे हात बांधून पळवलंस, आता राया ऐक, तू जयचे हात बांध आणि त्याला पळव. तेव्हा आता सर्वजण पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.